सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकामध्ये निवडून आलेल्या भाजपाच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार सांगलीमध्ये पार पडलाय। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रात निवडून आलेल्या भाजपा उमेदवारांचा सत्कार करण्यात आलाय। उपस्थित भाजपा नगरसेवकांना नीट काम करा असा सल्लावजा कानमंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी देत सांगली महापालिकेत भाजपचाच महापौर होईल असं स्पष्ट केले। सत्कार सोहळा प्रसंगी भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांच्यासह भाजपाचे नेते व आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करण्यामध्ये वेळ लागला होता। आपल्या सगळ्यांचे आदरणीय सुधीर दादा आणि आदरणीय सुरेश भाऊ, बाकी सर्व आपले या निवडणुकीमध्ये आणि नेहमीसाठी जबाबदारी घेतलेले नेते, निवडून आलेले नगरसेवक, न निवडून आलेले उमेदवार, निवडून आलेले नगरसेवक, न निवडून उमेदवारांचे सगळे सहकारी बंधू आणि भगिनी, माझी नेहमीच एक सोय असते की मी सगळ्यात शेवटी बोलतो। मला एका वाक्यातच माझं भाषण संपवता येतं की माझ्या आधी ज्यांनी जे जे म्हटले तेच मला म्हणायचं होतं। त्याला संस्कृतमध्ये मम असं म्हणतात, तुम्ही म्हणा त्याला मम। असं केलं तर मला सुधीरदादा पुन्हा माहिती राहणार नाही। तर अगदी 2-3 मिनिटं प्रामुख्याने पुण्यात ज्या वेळेला नगरसेवकांचा सत्कार झाला आणि देवेंद्रजींच्या उपस्थितीत त्यांनी काही मुद्दे मांडले, ते मी फक्त अधोरेखित करणार। त्यातला एक मुद्दा त्यांनी जो मांडला तो स्वाभाविकपणे ज्या प्रकारचं राजकीय वातावरण बिघडलेलं आहे त्या वातावरणामध्ये स्वतःला नीट ठेवा असं मुद्दा आहे। आता स्वतःला नीट ठेवामध्ये सगळं झालं। पक्षाशी बांधिलकी नीट ठेवा, आपला व्यवहार नीट ठेवा, लोकांशी बोलणं नीट ठेवा, लोकांशी वागणं नीट ठेवा। ते देवेंद्रचं वैशिष्ट्य आहे की ते एकेका वाक्यात आणि कधी कधी क्रियापदात बोलतात। त्यामुळे त्याने असं म्हटलं की स्वतःला नीट ठेवा। दुसरा त्याने मुद्दा म्हटला तो केवळ पाणी, गटर, ट्रॅफिक इतकंच आपलं काम नाही, तर आपल्या शहराच्या विकासाची विजन ही आपल्याकडे असली पाहिजे। त्यासाठी खूप आपण वाचलं पाहिजे, नेटवर बसलं पाहिजे। जगातली अशी ह्या साईडची शहरं ही कशी आहे, त्यांनी काय केलं असा अभ्यास करून जीबीमध्ये मांडलं पाहिजे। कधी कधी नेत्यांकडे आग्रह धरला पाहिजे, नेत्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला पाहिजे। हा खूप चांगला प्रोजेक्ट आमच्या डोक्यात आहे, तुमच्या डोक्यात आला तर मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि याला आम्हाला पैसे पाहिजे असं दुसरा मुद्दा त्याने मांडला की हे तर रोजचे प्रश्न आहेतच, त्याच्याशिवाय लोक तुम्हाला जरूच देणार नाही। पण तुम्हाला एक मत लोकांनी दिलं आहे, आता ते 5 वर्ष तुमच्याकडून अपेक्षित धरणार, पण त्यांच्या अपेक्षा एवढ्याच, नळाला पाणी आलं पाहिजे, नळाला पाणी शुद्ध आलं पाहिजे, तर त्या आपण जर आपण नागरिक समस्या म्हणतो त्या आपण पूर्ण केल्याच पाहिजे। पण शहर कसं व्हावं, एअरपोर्ट झालं तर एअरपोर्टमध्ये कार्गो कसं होईल, म्हणजे शेतकऱ्यांच्या वाहतुकीचं ज्याला आपण कार्गो म्हणतो, हेलिपॅड कसं होईल, व आपलं जे नवीन वंचित नगरसेवक निवडून आले त्यांचा मान सन्मान सत्कार आणि त्यांच्या पाठीवर थाप टाकावी यासाठी दादा हे उपस्थित राहिले। या कार्यक्रमाला मिरजेचे आमदार सुधादा गाडगे, ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील, माजी आमदार चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते दीपक शिंदे, संघटक मंत्री मकरंद देशपांडे, राज्याचे उपाध्यक्ष शेखर साहेब आमदार, ज्येष्ठ नेत्या दत्ताताई केळकर, माजी सभापती सुरेश पाटील, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष सत्ताताई खाडे, जिल्हा सरचिटणीस विशाल पवार, जिल्हा सरचिटणीस सुजित पाटील, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, पत्रकार, सोशल मीडिया बंधनी बहिणी, आज हा कार्यक्रम अगोदरच होणार होता पण काही अडचणी आल्या त्यामुळे कार्यक्रम आज घेतला गेला आणि सुंदर असा कार्यक्रम। आज थोडासा प्रश्न पडतो की आपल्याला महापौर कोण होणार आहे, स्थायी समिती सभापती कोण होणार आहे, गटनेता कोण होणार आहे। आता आपलं काम संपले, आपलं निवडून यायचं, निवडून द्यायचं काम संपलेलं आहे, आता पक्षाचं काम आहे।
आता पक्ष बघेल कुणाला कुठं करायचं, कुणाला काय करायचं, सगळ्यांचा बायोडेटा दादांच्याकडे आहे. त्यामुळे निश्चितच दादा डिसिजन घेतील, पक्षश्रेष्ठी डिसिजन घेतील. आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आपण प्रामुख्यानं मगाशी दोघांनी सांगितलं, दादांनी सांगितलं, मकरभाऊनी सांगितलं की वॉर्डमध्ये आपण कसं काम करायला पाहिजे. तिथं 4 नगरसेवक म्हणून आले, त्या वॉर्डचे 4 भाग करायचे आणि 4ही भागामध्ये त्यांची ऑफिस रजिस्टर करायला सांगायची. म्हणजे त्या भागातली कामं ते नगरसेवक करतील. 2 आले असतील तर वॉर्डचे 2 भाग करायचे आणि 2 भागामध्ये एक नगरसेवक काम करेल. तिथं एक नगरसेवक असेल, त्याचं एक ऑफिस असेल, संपर्क ऑफिस असेल आणि तो एकटा तिथं काम करेल. त्याच्याबरोबर आम्ही दोन्ही आमदार असू, त्या दृष्टिकोनातून हे कामं झाली पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी प्रचाराला गेल्यानंतर आम्हाला अडचण खूप आली. नगरसेवक आलाच नाही, आम्ही निवडून दिलं तर 5 वर्ष त्याला बघितलाच नाही, असं तसं बरीच कारणं आमच्या समोर आली. पण ह्या पद्धतीचं दादा आपण आदेश द्यावेत की एका हप्त्यामध्ये प्रत्येकाची ऑफिस मकरभाऊ आपण सगळ्यांना डिवाइड करून द्या. 4 भाग करा, 2 भाग करा, 1 भाग करा. पण तिथं नगरसेवकाचं ऑफिस असलं पाहिजे. नगरसेवकाला जनतेसमोर जावं लागेल आणि त्यांच्या अटेंडन्स करावं लागेल. आणि महिन्यातून एक आपण जनता दरबार घ्यायचा. महिन्यातून एक जनता दरबार घेतला आपण, त्यावेळी आम्ही दोन्ही आमदार उपस्थित राहू, आम्ही सगळे अधिकारी घेऊन उपस्थित राहू. आणि ज्या समस्या जनतेच्या असतील त्या तुमच्यापर्यंत आल्यानंतर जर सुटल्या तर चांगली गोष्ट आहे. पण त्या सुटल्या नाहीत तर आम्ही 2 आमदार अधिकारी घेऊन त्यांच्या समस्या सोडण्यासाठी 1 महिन्यातून जनता दरबार आपल्याला टाकावं लागेल. आणि हे बेसिकली आपल्याला करावंच लागेल. आता त्यामुळं जनतेला असं वाटलं पाहिजे की काही चुका केल्या त्या आमच्या चुका आहे, त्या चुका करायला नाही पाहिजे होत्या, आम्ही भाजपच्या नगरसेवकांना निवडून द्यायला पाहिजे असं त्यांना जाणवलं पाहिजे. त्या दृष्टिकोन आपण काम करायला पाहिजे. आज नगरसेवक जे निवडून आले, जे पराभूत झाले आणि ह्यासाठी ज्या एक वेगळी गोष्ट आहे की जरी यश मिळालं नाही तरी त्याला भारतीय जनता पार्टी विसरत नाही आणि त्यांनी पुढच्या काळामध्ये कामाला सुरू करावं असं आपण त्यांना सगळ्यांना सांगतो. मला नवीन निर्वाचित सदस्यांना एवढं सांगायचं की प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये आपण कार्यालय सुरू करावं. गेली 3 वर्ष सदस्य नसल्यामुळं सगळ्यात ताण माझ्या आणि भाऊच्यावर सांगण्याने तो जर आता कमी होईल असं मला आशा वाटते. आणि आता डॉक्टरांनी सांगितलं तसं प्रत्येक माणसाला हे फोनवर बोललं पाहिजे, त्याला उत्तर दिलं पाहिजे. काही कारणाने आपण फोन घेऊ शकलो नाही तर आपण कॉलबॅक केलं पाहिजे आणि त्याची कामं आपण केली पाहिजे. आपण निवडून आलो की मग ते भारतीय जनता पार्टीमुळे आलेलं हे लक्षात ठेवा. त्यामुळे यापुढं पक्षाचे कार्यक्रम आपल्याला येतील ते पण प्रत्येकाने राबवले पाहिजे. इथं पक्षाचा कार्यक्रम संकटला होईल असं न करता प्रत्येक नगरसेवक सुद्धा हे कार्यक्रम पुढच्या काळामध्ये आपण राबवले पाहिजे, त्यात भाग घेतला पाहिजे आणि भाजप पातळीवर आपण सगळ्यांना खेळलं पाहिजे. जास्त न बोलता मी माझा 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.